आपण आधीच्या व्हिडिओमध्ये थिबा राजा नक्की होता तरी कोण, त्याचं इकडे येण्यापूर्वी वास्तव्य कसं होतं, तो कसा राहत होता, हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर तो इकडे नक्की आला कसा आणि इकडे येण्याची कारणं काय आहेत, आणि त्याबरोबर ब्रिटिशांनी कशी कूटनीती वापरली आणि त्याला इथेच ठेवला, ही सगळी उत्तरं बघितली. रत्नागिरीतच का, याची थोडी थोडी उत्तरं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. आज आपण थिबा राजा इकडे आला तेव्हा रत्नागिरी शहर कसं होतं, त्याची भौगोलिक परिस्थिती कशी होती, लोक कशी होती, एकूण आर्थिक आराखडा काय होता, या सगळ्याची उत्तरं बघणार आहोत. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. आता थिबा राजा इकडे आला तेव्हा त्याला रत्नागिरी शहरात ठेवलं. तर रत्नागिरी शहराची पहिली आपण भौगोलिक परिस्थिती बघू. तुम्ही आता रत्नागिरीच्या हनुमान मंदिरावर उभे असाल तर हनुमान मंदिरावरनं अगदी परटवण्यापर्यंत आणि लेफ्ट साईडला राजिवड्यापर्यंत अशी एक पूर्ण लाईन काढली तर ती रत्नागिरीची जुनी वेस होती. आत्ता तुम्ही बघितलं तर आत्ता हनुमान मंदिर हे जुन्या रत्नागिरीत मोडलं जातं, पण 1880 ते 1900 ह्या काळात हनुमान मंदिर ही तेव्हाची वेस होती. हनुमान मंदिर नुकतंच स्थापन झालेलं होतं आणि त्यामुळे त्या वेशीवर अनेक लोक हनुमानाचं दर्शन घेऊन वरती जायचे. दुसरी गोष्ट अशी की आत्ता जो आपल्याला हातखंब्यावरनं आंबा घाटातनं कोल्हापूरला जाणारा रोड आहे, ज्याला आपण रत्नागिरी कोल्हापूर रोड म्हणतो, त्याची डागडुजी सुरू झालेली होती. ब्रिटिशांनी आंबा घाट व्यवस्थित दुरुस्त करायला सुरुवात केली होती आणि थोडंसं दळणवळण आणि थोडासा व्यापार तिकडून होत होता. पण मग रत्नागिरीत यायचा मुख्य मार्ग कुठला, तर रत्नागिरीत यायचा मुख्य मार्ग हा कायम समुद्रातूनच होता. 3 बंदरं कार्यरत होती असे आपल्याला उल्लेख सापडतात. पहिलं बंदर म्हणजे राजिवडा बंदर, दुसरं बंदर जे पेठ किल्ल्याचं जुनं बंदर होतं, आणि तिसरं बंदर जे नवीन ब्रिटिशांनी बांधलेलं होतं ते म्हणजे मांडवी बंदर. मी जे आत्ता मांडवी बंदर आपण जिथे फिरायला जातो ते नाही, तर त्याच्या बाजूला राईटला तुम्हाला एक जुनी एक अशी कन्स्ट्रक्शन दिसेल, तर ते होतं ब्रिटिशांचं जुनं बंदर. ही 3 बंदरच हेच यायचं मुख्य ठिकाण. त्याहीपेक्षा जास्ती तुम्ही भौगोलिक परिस्थिती पूर्ण बघायची म्हटली तर आत्ता जर वरचा भाग बघितला, म्हणजे हनुमान मंदिर नंतर आपला जो जयस्तंभाचा भाग आपण वरती चढतो, त्याच्यानंतर वरती पूर्णपणे सगळं सुनसान होतं. आणि ते सुनसान एवढं होतं की संध्याकाळी 7 नंतर लोक वरती जायला घाबरायची. ब्रिटिशांनी आत्ता जयस्तंभ जो आहे त्याच्या राईट साईडला काही ऑफिसेस बांधलेली होती. नगर वाचनालय व्यवस्थित सुरू झालेलं होतं. युरोपियन क्लब पण बांधलं गेलं होतं. आत्ता जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथेच मामलतदारांचं ऑफिस होतं, कोर्ट होतं, सगळं होतं. पण तिथे जाणं हे फक्त ब्रिटिशांसाठीच होतं. आता अशा परिस्थितीत थिबा राजाला ठेवलं कुठे आहे, तर तुम्ही अगदी मॅपवर तेव्हाचा जो 1880 मधला आपल्याला मॅप मिळतो रत्नागिरी शहराचा, तर जिथे सेंट्रल जेल आहे किंवा स्पेशल प्रिझन आहे तिथून वरती गेल्यावर एक बंगला ब्रिटिशांनी मुद्दाम घेतलेला होता आणि तो होता आउटरम हॉल. आता आउटरम हॉल हा एवढ्या आत होता, एवढ्या दुर्गम भागात होता की तिथे सामान्य माणूस जाणं अशक्यच होतं. त्याही बरोबर पूर्ण परिसर पावसाळ्यात अतिशय चिखल झालेल्या आणि दलदली भागांनी आणि उन्हाळ्यात अतिशय रखरखाटाने भरलेला होता. त्याहीपेक्षा तिथे कोल्हे फिरतायत, बिबटे फिरतायत, छोटे छोटे साप फिरतायत, ह्याचे उल्लेख खूप आहेत. आता लक्षात घ्या, कायम ऐशो आरामात आणि एकदम चैनीत राहणारा राजा आहे, त्याला अशा ठिकाणी एवढ्या दुर्गम प्रदेशात पाठवलं की त्याचं काय होणार आहे. मानसिकरित्या खच्चीकरण करण्यासाठीच त्याला इथे पाठवण्यात आलं होतं. रत्नागिरीत यायचं असेल तर ब्रिटिशांनी एकदम व्यवस्थित उल्लेख करून ठेवलेला आहे की जीवावर उदार झालेला माणूसच काहीतरी अतिशय महत्त्वाचं काम असेल तर रत्नागिरीत येईल. प्रचंड पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे इकडची सगळी बंदरं नॅचरली बंद व्हायची. मग 3 महिने तसं म्हटलं तर कॉन्टॅक्ट खूप कमी, आणि अतिशय महत्त्वाचं काहीतरी असेल तर मग रत्नागिरी कोल्हापूर रोडवरनं पलीकडे जायचं आणि कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करायचा. मुंबई हे रत्नागिरीवरचं जवळचं स्थान होतं. मुंबईशी कनेक्टिव्हिटी म्हणून बोटिंगची सेवा व्यवस्थित सुरू झालेली होती. इकडचे अनेक चाकरमानी लोक मुंबईत जातात आणि मुंबईत जाऊन तिथे त्यांचा गुजराण करतात. हे तेव्हापासून आहे आणि त्याचे उल्लेखही आपल्याला सापडतात. पण तो भौगोलिक परिस्थितीचा भाग नाही, तो आर्थिक परिस्थितीचा भाग आहे, जे आपण पुढे बघू. पुढची परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थिती, आणि त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. इकडचा तरुण वर्ग हा मुंबईमध्ये कामाला होता, हे उल्लेख तेव्हापासून आहेत. म्हणजे ब्रिटिशांनी इकडच्या लोकांचं स्पेसिफिकली कौतुक केलेलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातले अनेक लोक हे तिकडे होते.
ब्रिटिशांनी तर कोकणाने किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग परिसराने मुंबईला काय काय दिलंय आणि कशी लोक दिलेत ह्याची एक लिस्टच टाकली। ती लिस्ट मी तुम्हाला टाकतो, ती तुम्ही लिस्ट बघा। त्याच्यात त्यांनी सरळ दिलेलं आहे की एवढी नामवंत लोक कोकणाने ब्रिटिशांना दिलेली आहेत। आता पुढचा विषय असा की इकडे मग आर्थिक गणितं कशी होती। पहिलं तर मनी ऑर्डरवरनं पैसे खूप जास्त यायचे। अनेक अशी लोक होती की जी मुंबईत गेलेली आहेत आणि त्यांनी मनी ऑर्डर इकडे पाठवलेले आहेत, ह्याचे उल्लेख आपल्याला आढळतात। ते अर्थात 50-60 वर्षानंतरचं आहे, पण त्याची सगळी सुरुवात साधारण 1880-1900 पासून सुरू झालेली आहे। त्याच्या पुढचा विषय असा की इकडे सर्वात जास्ती व्यापार हा मासळीचा होत होता, पण तो सुद्धा फार कमी प्रमाणात होता। इंडस्ट्रीज नव्हतं, म्हणजे सेकंडरी सेक्टर नव्हतं, त्यामुळे प्रायमरी सेक्टरवरनंच किरकोळ मासे विकले जायचे आणि त्याने जी काय विक्री व्हायची ती कायम चालायची। त्याबरोबर तुम्ही जर आर्थिक गणितं बघितलीत आणि आर्थिक पूर्ण बाजू बघितलीत तर माडीची विक्री खूप जास्ती व्हायची, आंब्याची व्हायची, माशांची व्हायची आणि किरकोळ काही इम्पोर्ट एक्सपोर्ट आयात निर्यात होत असेल तर बंदरावरनं होत होतं। पण आर्थिक निकषांना सर्वात मोठी जी पाचर लागली किंवा आर्थिक निकषांना सर्वात मोठा जो धक्का बसला तो नद्या होरल्यामुळे। आता त्या नद्या होरल्या का, तर आंग्रेंनी नदीच्या आजूबाजूची जी सगळी झाडं होती ती वृक्षतोड करायला थांबवली होती, पण ब्रिटिशांनी तीच वृक्षतोड केली। वृक्षतोड केल्यामुळे तिकडची जी काठावरची सगळी माती होती ती सगळी नदीत आली आणि नदीत आल्यावर नदीची डेप्थ कमी झाली। डेप्थ कमी झाल्यामुळे सरळ होतं की जे काही जुने मार्ग होते, व्यापारी मार्ग, म्हणजे आपण जर बघितलं तर काजळी नदीपासून आंबा घाटापर्यंतचा जो मार्ग होता, असे अनेक मार्ग नदी होरल्यामुळे बंद पडले। नदी होरल्यामुळे मार्ग बंद पडले आणि मग इकडची लोक हळूहळू व्यापार कमी झाल्यामुळे गरीब व्हायला लागली होती। ह्याची सगळी सुरुवात आपल्याला दिसते साधारण 1850 नंतर आणि ब्रिटिशांना हे जाणवलं होतं। म्हणून आंबा घाटाचा रस्ता म्हणजे रत्नागिरी कोल्हापूर रस्ता सुरू झाला होता, कारण नदी होरत होत्या, व्यापार कमी होत होता। हे सगळं दाभोळला होत होतं, जयगडला होत होतं, विजयदुर्गला होत होतं, राजिवडा बंदरला होत होतं आणि काही प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये आणि गोवा प्रांतातही होत होतं। मग अशा परिस्थितीत आर्थिक निकष हे फार कमी होते, लोक गरीब होती आणि त्याहीपेक्षा जास्ती लोकांकडे पैसा नसल्यामुळे गरिबी पसरली होती, त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी होतं आणि पूर्ण परिस्थिती ही ब्रिटिशांसाठी कायम अनुकूल होती। कारण एक जो टिपिकल मिडल क्लास माणूस असतो, जो ॲक्च्युअली स्वातंत्र्यासाठी लढू शकतो, जो एकत्र येऊन कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकतो, अशी सगळी लोक ही मुंबईत होती। मुंबई ही तेव्हाच्या रत्नागिरी सिंधुदुर्गाचा आर्थिक पाया होती आणि तिथे ब्रिटिशांचं राज्य होतं। त्यामुळे इकडे कुठल्याही प्रकारे थिबा राजाला मदत होईल, थिबा राजाला सहाय्य होईल आणि ब्रिटिशांविरुद्ध उठाव होईल याची चिन्ह नव्हती। आर्थिक निकषांवरनं तुम्हाला अजून एकदा लक्षात येतं की थिबा राजाला ब्रिटिशांनी इथेच का ठेवला। आता पुढची बाजू आहे ती म्हणजे सामाजिक बाजू। आता सामाजिक बाजू लक्षात घेताना कायम आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की तेव्हाचा जो काळ होता हा जातीपातींमध्ये अडकलेला काळ होता आणि खूप जास्ती जातीयवाद हा समाजात रूढ होता। आता जातीयवाद रूढ असताना काही विशिष्ट समाज हा राज्य करत होता, काही विशिष्ट समाजावर कायम शोषण होत होतं, ही परिस्थिती होती। त्याहीपेक्षा जास्ती तुम्ही जर रत्नागिरीची रचना बघितलीत तर उच्चवर्णीय समाज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड होता आणि त्याच्या आजूबाजूला इतर समाज असलेला आपल्याला कायम दिसतो। अशा जातीपातींमध्ये अडकलेल्या समाजामध्ये स्वतः थिबा राजा येत होता, त्यामुळे एकत्र या लोकांना घेऊन एक मोठा उठाव करणं शक्य नव्हतं। पण सामाजिक परिस्थिती तशी असली तरी जगनमित्र आणि सत्यशोधक ही वृत्तपत्र जोरात चालू होती। जेव्हा 1887 साली थिबा राजा इकडे आला तेव्हा सत्यशोधक आणि जगनमित्र हे फार ॲक्टिव्ह झालेले होते, पण स्वातंत्र्यासाठी केलेली खटपट आणि त्या बाबतीतल्या चर्चा ह्या वृत्तपत्रांमध्ये खूप कमी, फारच दुर्मिळ होत होत्या। 1900 नंतर जेव्हा टिळकांचा प्रभाव खूप जास्ती राष्ट्रीय राजकारणावर पडायला लागला तेव्हा सत्यशोधक आणि जगनमित्र टिळकांचं स्वातंत्र्य कार्य किंवा टिळकांच्या गोष्टी वृत्तपत्रात छापत होते। त्यामुळे इकडच्या लोकांमध्ये एक साधारण स्वातंत्र्याची भावना जागृत होत होती। पण ह्या लोकांचं कायम अलिप्त राहण्याचं तत्व दिसतं। आता ते कसं दिसतं तर थिबा राजा मुळातच बाहेरून आलेला आहे, बर्मीज वंशाचा आहे, त्यामुळे एक टिपिकल त्याचे जे एक मोंगोलाइड फीचर्स आहेत
ते सगळे दिसत होते. त्याबरोबर इथे जे कायम धनाढ्य लोक होती, त्यात बर्वे सावकार असतील, फडके सावकार असतील, ह्या लोकांनी थिबा राजाकडे आधी जाण्याचं टाळलंच. याचं कारणच ते होतं, ब्रिटिशांनी 3 समाजांना थिबा राजाकडे जाण्यापासून अटकाव केला होता. पहिला समाज होता तो म्हणजे ब्राह्मण समाज, दुसरा समाज होता तो म्हणजे मराठा समाज आणि तिसरा समाज होता तो म्हणजे भंडारी समाज. ब्रिटिशांना ह्या 3 समाजाचा खूप जास्ती राग होता. त्याहीपेक्षा जास्ती ब्रिटिशांना असं कायम वाटत होतं की हे सगळे जर एकत्र आले तर खूप मोठा उठाव होईल. आणि ती वस्तुस्थिती आहे, कारण रत्नागिरी शहराची तेव्हाची पूर्ण परिस्थिती बघितली तर 60% जनता ही ह्या 3 समाजाची होती. मग अशा कंडिशन्समध्ये थिबा राजाला भेटणं, थिबा राजाशी चर्चा करणं, थिबा राजाशी बोलणं हे फार अवघड होऊन बसलेलं. आणि त्याच्यानंतर थिबा राजाचीच म्हणतात ना की वाघाचे एकदा दात काढले आणि नखं कापली की वाघ काय करणार आहे, फक्त डरकाळी फोडू शकतो. तसंच थिबाचं झालेलं. त्यामुळे 1910 नंतर आपल्याला ही सगळी लोक त्याला भेटतायत, त्याच्याशी चर्चा करतायत, दिवाळी साजरी करतायत. आता ती दिवाळी साजरी करतायत असं म्हणताना ती खूप इंटरेस्टिंग दिवाळी आहे. त्याचा एक पूर्ण वेगळा व्हिडिओ होऊ शकतो, तो आपण नक्कीच करू. पण हे सगळं करताना दिसतं. पण तेव्हा थिबा राजा पूर्णपणे निष्क्रिय झालेला होता. मग अशा कंडिशन्समध्ये थिबा राजाला इथे ठेवणं हे ब्रिटिशांना इष्ट वाटलं. सामाजिक परिस्थिती ही कायम अलिप्ततावाद आणि अलिप्त राहण्याची आहे हे आपल्याला कायम दिसतं. अगदी 21व्या शतकात सुद्धा किंवा 20व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये सुद्धा तुम्हाला अलिप्त राहण्याची परंपरा आणि बाहेरचं काहीतरी नवीन आलं की त्याला विरोध करायचं, ही परंपरा एक आपसूक आलेली दिसते. अर्थात 21व्या शतकाची 25 वर्ष उलटलेत आणि आता सगळं चित्र पालटलेलं आहे. पण तेव्हा ती जी एक वृत्ती होती, ती वृत्ती 1880 मध्ये भयंकर प्रबळ होती. त्यामुळे जातीपातींमध्ये विखुरलेला समाज, त्यापेक्षा अलिप्ततावाद असलेलं धोरण किंवा अलिप्त राहण्याचं धोरण, आणि त्याहीपेक्षा जास्ती कुठला तरी एक नवीन व्यक्ती आहे, तो नवीन व्यक्ती भयंकर श्रीमंत आहे, त्यामुळे त्याच्याशी जास्ती आपण चर्चा करू नये, त्याला जास्ती भेटू नये, हे धोरण, हे सगळं असल्यामुळे इकडचा समाजमन हे जास्ती थिबा राजाला अनुकूल कधीच नव्हतं. त्याच्यानंतर ते काही प्रमाणात अनुकूल झालं, पण ते अनुकूल कसं झालं हा एक रत्नागिरीचा फार डार्क चॅप्टर आहे, फार काळा इतिहास आहे. आणि तो इतिहास कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलाच जाईल. त्यापेक्षा जास्ती थिबा राजा इथे होता हा एक जरी काही प्रमाणात फार परिणामकारक काळ नसला तरी अनेक लोकांनी थिबा राजाचा फायदा घेतलेला आहे. अनेक लोक इकडची श्रीमंतही झालेली आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्ती रत्नागिरीला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळं नाव थिबा राजामुळे नक्कीच पडलेलं आहे. तर त्या सगळ्याची उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.